ज्या पत्नीवर जीवापाड प्रेम केलं, जिने स्वतःच्या सुखाचा त्याग करून प्रत्येक सुखदुःखात आपली साथ दिली, तीच पत्नी आज समोर असूनही ओळखत नव्हती. एका भयंकर अपघाताने नेहाची स्मरणशक्ती हिरावून घेतली आणि मागं उरलं ते अर्जुन आणि त्याच्या 6 वर्षाच्या चिमुरड्या पिऊचं उद्ध्वस्त झालेलं जग. आईच्या एका स्पर्शासाठी, तिच्या एका मायेच्या हाकेसाठी व्याकुळ झालेली पिहू आणि स्वतःच्या काळजाचा तुकडा डोळ्यासमोर विरघळताना पाहणारा एक असहाय्य बाप. कसं असेल या बापलेकीचं आयुष्य? नियतीने हिरावून घेतलेली ही हसती खेळती आई पुन्हा त्यांच्या आयुष्यात कशी येईल? काळजाचा थरकाप उडवणारी आणि डोळ्यात पाणी आणणारी एका अथांग प्रेमाची कौटुंबिक कथा. चला ऐकूया चिमुरडीचं जग आणि एक अपूर्ण वचन. रात्रीचे 9:30 झाले होते. बाहेर गारवारा सुटला होता आणि पावसाची रिमझिम सुरू होती. घरात एक मंद प्रकाश होता. भिंतीवर अर्जुने काढलेलं सुंदर सुंदर निसर्गाचं आणि एका लहान मुलाचे फोटो फ्रेम करून लावले होते. अर्जुन हा व्यवसायाने फोटोग्राफर होता, पण वैयक्तिक आयुष्यात त्याचे जग खूप लहान होते. त्याची 6 वर्षाची मुलगी पिहू पलंगावर बसली होती. ती खूप नाजूक आणि गोड दिसत होती. जन्मापासूनच तिला फुफ्फुसाचा त्रास असल्यामुळे तिला सतत औषध आणि इन्हेलर घ्यावा लागायचा. अर्जुन हातात जेवणाचे ताट घेऊन खोलीत आला. त्याच्या चेहऱ्यावर दिवसभराचा थकवा होता, पण पिहूकडे पाहताच त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. अर्जुन म्हणाला, चला, माझ्या राजकन्येच्या जेवणाचा वेळ झाला. आज बघ काय आणलं आहे. गरम गरम मऊ वरण भात आणि तूप. पिहूने तोंड फिरवलं आणि खोट्या रागाने म्हणाली, मला नाही जेवायचं बाबा, रोज रोज तेच वरण भात. मला मॅगी हवी आहे. अर्जुनने तिचे केस कुरवाळत तिला समजावलं, पण डॉक्टरांनी काय सांगितलं आहे? मॅगी खाल्ली की पिहूच्या छातीत पुन्हा दुखू लागते. मग पिहूला मोठा सुईचं इंजेक्शन द्यावं लागेल. चालेल का? इंजेक्शनचे नाव ऐकून पिहू घाबरली. तिने लगेच आपले कान धरले आणि म्हणाली, नको नको, इंजेक्शन नको. मी शहाणी मुलगी आहे ना, मी भातच खाणार. अर्जुन हसला आणि त्याने तिला प्रेमाने पहिला घास भरवला. पिहू घास चावत होती, पण तिचं लक्ष भिंतीवर लावलेल्या एका रिकाम्या फोटो फ्रेमवर गेलं. त्या फ्रेममध्ये कोणाचाच फोटो नव्हता. ती जागा अगदी रिकामी होती. ते पाहून पिहू एकदम गंभीर झाली. ती हळू आवाजात म्हणाली, बाबा, एक विचारू? अर्जुनने दुसरा घास भरवत म्हटलं, हो विचार ना बाळा, काय झालं? पिहूने त्या रिकाम्या फोटो फ्रेमकडे बोट दाखवलं आणि विचारलं, बाबा, माझी आई कशी दिसायची? ती देवबाप्पाकडे का गेली? मला सोडून जाताना तिला वाईट नाही वाटलं का? वर्गातल्या सगळ्या मुलांची आई त्यांना शाळेत सोडायला येते, त्यांना डबा भरून देते. माझी आई का नाही येत? पिहूचा हा प्रश्न ऐकून अर्जुनचा हात हवेतच थांबला. त्याच्या डोळ्यात एक मोठं दुःख दाटून आलं. जुन्या आठवणींचा पूर त्याच्या डोक्यात आला, पण त्याने स्वतःला सावरलं. त्याने जेवणाचं ताट बाजूला ठेवलं आणि पिहूचे दोन्ही छोटे हात आपल्या हातात घेतले. अर्जुन म्हणाला, पिहू, आपण काय ठरवलं होतं? तू विसरलीस का? पिहूने नाकावर राग आणून म्हटलं, नाही, नाही विसरले. तुम्ही दरवेळी हेच सांगता की शाळेच्या परीक्षेत पहिली आलीस की आईची गोष्ट सांगणार. माझी परीक्षा पुढच्या महिन्यात आहे बाबा. अर्जुनने तिच्या कपाळाचा मुका घेतला आणि म्हणाला, हो ना, मग बघ, तुझा निकाल लागला आणि माझी पिऊ वर्गात पहिली आली की त्याच दिवशी हा बाबा तुला तुझ्या आईची सुंदर डायरी दाखवणार, तिचा फोटो दाखवणार आणि ती कशी होती हे सुद्धा सांगणार. अगदी नक्की. पिहूने तिचा छोटा उजवा हात पुढे केला आणि म्हणाली, प्रॉमिस बाबा, यावेळेस खोटं नाही ना बोलणार? अर्जुनने तिच्या हातावर हात ठेवला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला, तुझ्या या बाबाचं तुला प्रॉमिस. आता पटलं ना? चला, आता भराभर जेवून घ्या, मग औषध खायचं आहे. पिऊ आनंदाने हसली आणि पटापट जेवू लागली. अर्जुन तिच्याकडे पाहत राहिला. तो मनातल्या मनात स्वतःशीच बोलला, माफ कर बाळा, तुझी आई देवबाप्पाकडे नाही गेली, ती या जगातच आहे, पण ती आपल्याला विसरून गेली आहे. मी तुला हे कसं सांगू? काही महिने पटापट निघून गेले. पिहूच्या शाळेचा आज शेवटचा दिवस होता, म्हणजेच आज तिचा निकाल होता. अर्जुन घरीच होता, पण त्याचे मन आज खूप अस्वस्थ होतं. त्याला माहीत होतं की पिहू खूप हुशार आहे आणि ती नक्कीच पहिली येणार, पण तिला दिलेल्या प्रॉमिसचं काय करायचं? हाच विचार त्याला सतावत होता.
इतक्यात घराचा दरवाजा जोरात उघडला. पिऊ धावत घरात आली. तिच्या हातात तिचे प्रगती पुस्तक होते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ती जोरात ओरडली, बाबा, बाबा, कुठे आहात तुम्ही? बघा मी काय आणलं आहे. अर्जुनने हातातील काम बाजूला ठेवलं आणि तो खाली बसला. त्याने विचारलं, काय झालं माझ्या बाळा, एवढ्या जोरात का ओरडतेस? पिऊने मोठ्या अभिमानानं आपलं प्रगती पुस्तक अर्जुनच्या हातात दिलं आणि म्हणाली, हे बघा, टीचरने सांगितलं मी पूर्ण वर्गात पहिली आली आहे. फर्स्ट रँक आलाय माझा. अर्जुनने तिचा निकाल पाहिला. त्याला खूप आनंद झाला. त्याने पिऊला हवेत उंचावलं, जवळ घेतलं आणि म्हणाला, बापरे, माझी पिऊ पहिली आली. मला ठाऊक होतं, माझी मुलगी खूप हुशार आहे. चल, आज आपण बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाऊया. तुला जे हवं ते आपण खाऊया. पण पिऊने अर्जुनला थांबवलं. तिचा चेहरा एकदम गंभीर झाला. ती म्हणाली, मला हॉटेलमध्ये नाही जायचं बाबा. आज निकाल लागला आहे. आज तुम्ही तुमचं प्रॉमिस पूर्ण करायचं. मला माझ्या आईची गोष्ट सांगा, आत्ताच्या आत्ता. अर्जुन एकदम शांत झाला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब झाला. त्याच्या मनात एक मोठी भीती दाटून आली. जर त्याने नेहाबद्दल खरं सांगितलं तर पिऊ हट्ट करेल की मला आईला भेटायचं आहे आणि नेहाची तर स्मरणशक्ती गेलेली आहे. ती पिऊला ओळखणारच नाही. हे दुःख पिऊला सहन होणार नाही असं अर्जुनला वाटलं. तो थोडा अडखळत म्हणाला, पिहू बाळा, आज ऑफिसमध्ये माझं खूप महत्त्वाचं काम आहे. एक मोठा क्लायंट येणार आहे. आपण आईची गोष्ट पुढच्या आठवड्यात रविवारी निवांत ऐकूया का? पिऊचे डोळे हे ऐकून भरून आले. तिने हातातले प्रगती पुस्तक खाली टाकले. ती रडत रडत म्हणाली, तुम्ही खोटे आहात बाबा. तुम्ही नेहमी प्रॉमिस करता आणि दरवेळी खोटं बोलता. तुम्हाला मला आईची गोष्ट सांगायचीच नाहीये. तुम्ही खूप वाईट आहात. मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही. अर्जुन तिला समजवणार इतक्यात पिहू न ऐकता रडत रडत घराबाहेर धावत सुटते. अर्जुन मागे ओरडला, पण तोपर्यंत ती गल्ली बाहेर निघून गेली होती. पिहू रडत रडत रस्त्यावरून चालत होती. तिच्या लहान मनात बाबांचा खूप राग आला होता. डोळ्यात खूप पाणी असल्यामुळे तिला समोरचा रस्ता नीट दिसत नव्हता. ती तशीच धावत धावत मुख्य रस्त्यावर आली. रस्त्यावर संध्याकाळची खूप गर्दी होती आणि गाड्या खूप वेगाने येत जात होत्या. पिहू रडण्याच्या नादात रस्ता ओलांडू लागली. तिचे गाड्यांकडे अजिबात लक्ष नव्हते. अचानक एका बाजूने एक पांढऱ्या रंगाची कार खूप वेगाने तिच्या दिशेने आली. चालकाने जोरात ब्रेक दाबला. टायरचा खूप मोठा आणि कर्कश आवाज झाला. पिऊ भीतीने जागच्या जागी गोठली. ती डोळे बंद करून ओरडणार तितक्यात बाजूने एक तरुणी धावत आली. तिने अगदी योग्य वेळी पिहूला आपल्या हाताने ओढलं आणि दोघेही रस्त्याच्या कडेला फुटपाथवर पडल्या. गाडीवाला जोरात ओरडत निघून गेला. पण त्या तरुणीला स्वतःची काहीच काळजी नव्हती. तिने लगेच पिहूला जवळ घेतलं. तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली, बाळा, काय झालं? लागलं का कुठे? एवढ्या गर्दीत एकटी का धावतेस? तुझे आई बाबा कुठे आहेत? पिहूला त्या तरुणीच्या स्पर्शात एक वेगळीच ऊब जाणवली. ती तिच्या गळ्यात पडून अजून जोरात रडू लागली. रडत रडत ती म्हणाली, माझे बाबा खूप वाईट आहेत. त्यांनी प्रॉमिस केलं होतं की मी पहिली आले की आईची गोष्ट सांगणार. मी पहिली आले, पण त्यांनी मला आईची गोष्ट नाही सांगितली. त्या तरुणीचे काळीज हेलावून गेले. ती पिऊला शांत करत तिच्या पाठीवरून हात फिरवू लागली. ती तरुणी दुसरी कोणी नसून नेहा होती. इतक्यात अर्जुन धावत पळत तिथे पोहोचला. तो रस्त्यावर पिहूला शोधत होता. समोर पिहूला सुरक्षित पाहून त्याच्या जीवात जीव आला. तो ओरडला, पिहू. नेहाने वर पाहिलं. अर्जुनची नजर नेहाच्या चेहऱ्यावर पडली आणि त्याचे पाय तिथेच खेळले. समोर उभी असलेली मुलगी दुसरी कोणी नसून त्याची पत्नी नेहाच होती. तिचे तेज डोळे, तो चेहरा. अर्जुनच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. तो फक्त पाहत राहिला. पण नेहाच्या डोळ्यात अर्जुनसाठी प्रेम किंवा ओळख काहीच नव्हती. तिच्या डोळ्यात फक्त एका अनोळखी माणसासाठी असणारी शांतता होती. ती अर्जुनला म्हणाली, तुम्ही तिचे बाबा आहात का? कसले बाबा आहात तुम्ही? एवढ्या लहान मुलीला रस्त्यावर असं रडत सोडतात का? तिची काय इच्छा आहे ती पूर्ण का करत नाही तुम्ही? अर्जुन शांत होता. त्याला कळेना की जी नेहा त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची ती आज त्याला अनोळखी माणसासारखी का बोलते.
पियूने नेहाचा हात घट्ट धरला होता. ती म्हणाली, मी बाबांसोबत घरी जाणार नाही. तुम्ही पण आमच्यासोबत चला तरच मी जाईन. नेहाने अर्जुनकडे पाहिलं. अर्जुन अजूनही भांबवलेल्या अवस्थेत होता. त्याने कसाबसा स्वतःवर ताबा मिळवला आणि म्हणाला, हो प्लीज तुम्ही आमच्या घरापर्यंत चला. हिची तब्येत आधीच खराब असते. जास्त रडली की तिला श्वास घ्यायला त्रास होतो. नेहाने पियूकडे पाहिलं. तिलाही या लहान मुलीला सोडून जावंसं वाटत नव्हतं. तिच्या मनात पिहूबद्दल एक अनामिक ओढ निर्माण झाली होती. ती म्हणाली, ठीक आहे मी येते. तिघेही शांतपणे अर्जुनच्या घराच्या दिशेने चालू लागले. अर्जुनच्या मनात प्रश्नाचं वादळ निर्माण झालं होतं, पण तो शांत राहिला. तिघेही जण शांतपणे अर्जुनच्या घरात आले. घराचा दरवाजा उघडताच नेहाने आत पाऊल ठेवलं. घर अगदी साधं पण नीटनेटकं होतं. घरात पाय ठेवताच नेहा एकदम थांबली. तिला अचानक असं वाटलं जणू ते या घरात पहिल्यांदाच आलेली नाही. तिच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक पुसटशी आठवण जागी झाली, पण तिला काही स्पष्ट आठवलं नाही. तिच्या डोक्यात हलकीशी कळ आली. अर्जुनचं लक्ष नेहाकडेच होतं. तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव तो अगदी जवळून पाहत होता. तो मनातून खूप घाबरला होता, पण त्याने चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही. तो म्हणाला, प्लीज बसा ना, मी पिहूला आत घेऊन जातो, तिचे कपडे बदलतो आणि आलोच. नेहा सोफ्यावर बसली. पिहू अजूनही रडत होती, पण तिने नेहाचा हात सोडला नव्हता. ती म्हणाली, नाही, मी आधी आईची गोष्ट ऐकणार, मगच कपडे बदलणार. बाबा तुम्ही प्रॉमिस केलं होतं. आता तर ही मावशी पण सोबत आहे. आता तरी सांगा ना. नेहाने पिऊला जवळ घेतलं आणि अर्जुनकडे पाहत म्हणाली, सांगून टाका ना, का एवढा हट्ट धरून बसलात? एवढ्या गोड मुलीला का रडवताय? मलाही ऐकायची आहे तिच्या आईची गोष्ट. अर्जुनने एक मोठा श्वास घेतला. त्याला समजलं की आता आपण मागे हटू शकत नाही. आता वेळ आली आहे. त्याने कपाटातून एक जुनी आणि थोटी फाटलेली डायरी काढली. त्या डायरीवर वाळलेली फुलं आणि एक जुनं पेन अडकवलेलं होतं. अर्जुन सोफ्यासमोरच्या छोट्या खुर्चीवर बसला. त्याच्या डोळ्यात जुन्या दिवसांचे रंग उमटू लागले. अर्जुनने बोलायला सुरुवात केली. माझ्या पत्नीचं नाव नेहा होतं. ती या जगातील सर्वात सुंदर मुलगी होती. आमची भेट एका छोट्या कॉलेजमध्ये झाली होती. मी तिथे लहान मोठे फोटोग्राफीचे काम करायचो आणि ती एका खूप श्रीमंत घरची मुलगी होती. तिचे वडील शहरातील खूप मोठे बिझनेसमॅन होते. नेहा शांतपणे ऐकत होती. नेहा हे नाव ऐकताच तिच्या काळजात काहीतरी तुटल्यासारखं झालं. तिला हे नाव खूप ओळखीचं वाटत होतं, पण ती काही बोलली नाही. अर्जुन पुढे सांगू लागला, आमचे एकमेकांवर खूप प्रेम जडलं, पण नेहाच्या घरच्यांना आमचे नातं अजिबात मान्य नव्हतं. त्यांच्या मते एक साधा फोटोग्राफर त्यांच्या मुलीला कधी सुखात ठेवू शकत नव्हता. त्यांनी नेहाला घरात कोंडून ठेवलं. तिचं लग्न दुसऱ्या एका श्रीमंत मुलाशी ठरवलं. पण नेहाचा माझ्यावर खूप विश्वास होता. ती एका रात्री घरच्यांचा सगळा मान सन्मान पैसा सोडून माझ्याकडे आली. आम्ही एका लहान मंदिरात लग्न केलं. हे ऐकताना नेहाच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तिने आपले अश्रू पुसले. तिला असं वाटत होतं की ही गोष्ट ती कुठेतरी वाचली आहे किंवा अनुभवली आहे. अर्जुनने नेहाकडे पाहिलं आणि तो पुढे म्हणाला, लग्नानंतर आमचे दिवस खूप गरिबीत गेले, पण आम्ही खूप आनंदी होतो. एका छोट्या खोलीत आमचं जग होतं. काही वर्षांनी आमच्या आयुष्यात ही पिहू आली. पिहूच्या येण्याने आमचे सुखाचे जग पूर्ण झालं होतं, पण देवाला आमचं हे सुख मान्य नव्हतं. अर्जुनचा आवाज आता जड झाला होता. पिहू बाबांचा हात धरून शांतपणे ऐकत होती. अर्जुन म्हणाला, पिहू जन्मापासून खूप आजारी होती. तिला फुफ्फुसाचा त्रास इतका होता की तिला दर महिन्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागायचं. औषधांचा खर्च खूप वाढला होता. मी रात्रंदिवस काम करायचो, पण पैसे कमी पडायचे. नेहा यामुळे खूप मानसिक तणावाखाली गेली. ती स्वतःला दोष देऊ लागली की तिच्यामुळेच मुलीची ही अवस्था झाली आहे. एका रात्री पिहूची तब्येत खूप बिघडली. तिला श्वास घेता येत नव्हता. आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये जायलाही पैसे नव्हते. त्या रात्री नैराश्याच्या आणि दुःखाच्या भरात नेहाचे आणि माझे खूप मोठं भांडण झालं. ती खूप रडत होती. ती रागाच्या भरात घराबाहेर पडली. तिने गाडी सुरू केली आणि वेगाने निघून गेली. मी तिच्या मागे धावलो, पण खूप उशीर झाला होता. अर्जुन थांबला. त्याचे डोळे पूर्णपणे भरून आले होते. नेहाचंही लक्ष अर्जुनकडे खेळलं होतं. तिच्या हाताला कंप सुटला होता. अर्जुनने गळा साफ केला आणि शेवटचं वाक्य बोलला,
एका वळणावर तिच्या गाडीचा भीषण अपघात झाला. गाडी थेट दरीत कोसळली. पोलिसांनी मला सांगितलं की त्या अपघातात नेहा वाचू शकली नाही. ती आम्हा दोघांना सोडून नेहमीसाठी दूर निघून गेली. घरात पूर्ण शांतता पसरली. पिहू रडू लागली आणि तिने अर्जुनला मिठी मारली. पण नेहा मात्र शून्यात पाहत राहिली. तिच्या डोक्यात विचारांचं चक्र फिरू लागलं. तिला काहीतरी आठवण्याचा प्रयत्न सुरू होता, पण डोक्यावर खूप मोठा ताण येत होता. अर्जुनची गोष्ट संपली तेव्हा खोलीत फक्त पिऊच्या रडण्याचा लहानसा आवाज येत होता. नेहा सोफ्यावरून उठली. तिच्या हातापायांना कापर भरलं होतं. तिला खूप अस्वस्थ वाटत होतं. अर्जुनने सांगितलेली गोष्ट तिच्या मनाला कुठेतरी आत्तापर्यंत टोचत होती. ती पिहू जवळ गेली. तिनं पिहूचे डोके आपल्या छातीशी लावलं आणि अर्जुनकडे पाहत म्हणाली, खूप वाईट झालं, पण तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. नियतीचे खेळ खूप वेगळे असतात. अर्जुन फक्त नेहाकडे पाहत राहिला. त्याच्या मनात एक मोठी खळबळ उडाली होती. नेहाला तिचं लग्न, तिचा नवरा किंवा तिची पोटची मुलगी यातलं काहीच कसं आठवत नाही. या विचाराने तो आतून तुटत होता. नेहा म्हणाली, आता खूप उशीर झाला आहे. मला घरी गेलं पाहिजे. माझे आई वडील माझी वाट पाहत असतील. पिहू बाळा, आता रडायचं नाही हं. मी पुन्हा तुला भेटायला येईल. पिहूने रडत रडतच नेहाचा हात सोडला. नेहा घराबाहेर पडली. अर्जुन तिला सोडवण्यासाठी दरवाजापर्यंत आला. नेहा रस्त्याकडे चालू लागली. अर्जुन तिथे दारात उभा राहून ती दूर जाईपर्यंत तिच्याकडे पाहत राहिला. वास्तविक पाहता नेहा जिवंत होती हे अर्जुनला काही महिन्यापूर्वी समजलं होतं. 5 वर्षापूर्वी जेव्हा दरीत नेहाच्या गाडीचा अपघात झाला होता तेव्हा ती मेली नव्हती. ती गंभीर जखमी झाली होती आणि तिच्या डोक्याला खूप मोठा मार लागला होता. त्यामुळे तिची जुनी सर्व स्मरणशक्ती पुसून गेली होती. ती शुद्धीवर आली तेव्हा तिला तिचे नावही आठवत नव्हतं. तिच्या श्रीमंत आई वडिलांनी या परिस्थितीचा फायदा घेतला. त्यांना अर्जुन आणि त्याच्या गरिबीचा संसार आधीपासूनच मान्य नव्हता. त्यांनी डॉक्टरांशी बोलून नेहाला तिच्या भूतकाळाबद्दल काहीच समजून दिलं नाही. त्यांनी तिचे नाव बदलून पूजा ठेवलं आणि तिला उपचारासाठी खूप दूर घेऊन गेले. काही महिन्यांपूर्वी अर्जुन एका मोठ्या हॉटेलमध्ये एका लग्नाचे फोटो काढायला गेला होता. तिथे त्याने नेहाला पाहिलं होतं. ती तिथे हसत खेळत वावरत होती. आपल्या पत्नीला जिवंत पाहून अर्जुन आनंदाने तिच्याकडे धावला होता. पण नेहाच्या वडिलांनी त्याला बाजूला नेलं. त्यांनी अर्जुनचे पाय धरले होते आणि रडत म्हणाले होते, आमच्या मुलीची स्मरणशक्ती गेली आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे की जर तिच्यावर जुन्या गोष्टी आठवण्यासाठी दबाव आणला तर तिच्या मेंदूची नस फाटू शकते आणि ती मरेल. जर तुझं तिच्यावर खरं प्रेम असेल तर तिच्यापासून दूर राहा. तिला तिचे नवीन आयुष्य जगू दे. अर्जुनने आपल्या पत्नीच्या जीवासाठी स्वतःचं सगळं आयुष्य पणाला लावलं होतं. त्याने मनोमन ठरवलं होतं की तो कधीच नेहाच्या समोर जाणार नाही. पण नियतीची चक्र बघा कशी फिरली. नेहा स्वतःच एका अपघाताच्या निमित्ताने आपल्या मुलीचा जीव वाचून पुन्हा त्याच घरात आली होती. घरात परत आल्यावर अर्जुनने पिहूला जवळ घेतलं. तिला औषध दिलं आणि झोपवलं. पिहू खरोखर झोपी गेली. पण झोपेतही ती आई आई असं पुटपुटत होती. अर्जुन तिच्या शेजारी बसून राहिला. त्याला कळेना की पुढे काय होणार. नेहा आता त्यांच्या आयुष्यात पुन्हा आली होती, पण ती त्यांची नव्हती. तिचे रूप नेहाचे होते, पण ती मनातून पूजा झाली होती. त्या रात्री अर्जुनला अजिबात झोप आली नाही. खिडकी बाहेर पाहताना त्याच्या डोळ्यात फक्त अश्रू होते आणि मनात एकच प्रार्थना होती की त्याच्या मुलीला तिची आई परत मिळावी. पण नेहाच्या जीवाला कोणताही धोका न होता. त्या रात्रीनंतर नेहाच्या आयुष्यात एक मोठी अस्वस्थता आली होती. ती घरी परतली खरी, पण तिचे मन मात्र अर्जुनच्या त्या छोट्या घरात रेंगाळत होतं. तिला सतत पिऊचा तो रडणारा चेहरा आणि तिने मारलेली मिठी आठवत होती. नेहाच्या आई वडिलांनी तिचं लग्न एका मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलाशी ठरवलं होतं. घरात लग्नाची लगबग सुरू होती. कपड्यांची खरेदी, पाहुण्यांची ये-जा सुरू होती. पण नेहा या सगळ्यात असूनही नसल्यासारखी होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नेहाने स्वतःच्या गाडीची चावी घेतली. तिच्या मनाला पिहूला भेटण्याची तीव्र ओढ लागली होती. तिच्या घरच्यांना वाटलं की ती खरेदीसाठी बाहेर चालली आहे, म्हणून त्यांनीही तिला अडवलं नाही. नेहा पुन्हा एकदा अर्जुनच्या गल्लीत आली. तिने घराचा दरवाजा खटखटवला. अर्जुनने दरवाजा उघडला. समोर नेहाला पाहून तो चकित झाला. अर्जुन म्हणाला, तुम्ही इथे पुन्हा काही काम होतं का? नेहा थोडी अडखडी.
तिने आपल्या हातातील कॅडबरीचे चॉकलेट पुढे केले आणि म्हणाली, काही नाही, आज घरात खूप गडबड होती म्हणून सहज बाहेर पडले. पिहूची खूप आठवण येत होती. तिच्यासाठी हे चॉकलेट आणलं आहे. ती कशी आहे आता? इतक्यात आतून पिहूचा आवाज आला. आई! पिहू धावतच बाहेर आली आणि तिने नेहाच्या कमरेला घट्ट विळखा घातला. पिहूने नेहाला आई म्हणून हाक मारली होती. हे ऐकून अर्जुनच्या काळजात धस्स झालं. तो पिहूला ओरडणार इतक्यात नेहाने त्याला हातानेच थांबवलं. नेहा खाली बसली. तिने पिहूचे चॉकलेट घेतलं आणि हसून म्हणाली, मी तुझी आई नाहीये बाळा, मी तुझी मावशी आहे ना. कालच तर भेटलो आपण. पिहूने तिचे छोटे डोळे मोठे केले आणि म्हणाली, नाही, तुम्हीच माझी आई आहात. माझे बाबा नेहमी खोटं बोलतात, पण माझे मन खोटं नाही बोलत. तुम्ही माझ्यासोबत खेळायला चला ना. नेहाने अर्जुनकडे पाहिलं. अर्जुनचे डोळे पाणावले होते. त्याने आपली नजर चोरली. नेहा पिऊचा हात धरून घरात आली. त्या दिवशी नेहाने पिऊ सोबत खूप वेळ घालवला. तिने पिहूला तिच्या आवडीच्या गोष्टी विचारल्या, तिच्याशी गप्पा मारल्या. अर्जुन लांब उभा राहून आपल्या पत्नीला आणि मुलीला एकत्र खेळताना पाहत होता. त्याच्या डोळ्यात सुखाचे आणि दुःखाचे दोन्ही अश्रू होते. सुख यासाठी की त्याचे कुटुंब त्याच्या समोर होतं आणि दुःख यासाठी की नेहा अजूनही त्याला ओळखत नव्हती. खेळता खेळता पिहूला अचानक खोकल्याची मोठी उबळ आली. तिचा श्वास कोंडू लागला. तिने लगेच छातीवर हात ठेवला. नेहा खूप घाबरली. ती ओरडली, आनंद! अरे अर्जुन, बघ हिला काय झालं. नेहाच्या तोंडून आधी आनंद हा शब्द निघता निघता राहिला होता. अर्जुनने धावत येऊन कपाटातून इन्हेलर काढला आणि पिहूच्या तोंडाला लावला. 2-3 वेळा श्वास घेतल्यावर पिहू शांत झाली आणि नेहाच्या मांडीवरच झोपून गेली. नेहाने पिहूच्या कपाळावरून हात फिरवला. तिच्या हाताला एक वेगळाच थरकाप सुटला होता. ती अर्जुनला म्हणाली, हिचा त्रास खूप मोठा आहे. तुम्ही एकटे हिची काळजी कशी घेता? अर्जुन शांतपणे म्हणाला, जेव्हा आयुष्यात कोणीच नसतं तेव्हा माणूस स्वतः खंबीर बनतो. हिच्यासाठी मला जगावंच लागेल. नेहा उठली. तिला आता घरी जावं लागणार होतं, पण जाताना तिचे पाय निघत नव्हते. तिने अर्जुनला सांगितलं, उद्यापासून माझ्या लग्नाचे विधी सुरू होत आहेत. पुढच्या 2 दिवसात माझं लग्न आहे. हे माझ्या लग्नाचे आमंत्रण पत्र. तुम्ही आणि पिहू नक्की या. मला खूप आनंद होईल. नेहाने आमंत्रण पत्रिका सोप्यावर ठेवली आणि ती जड पावलांनी बाहेर पडली. अर्जुनने ती पत्रिका हातात घेतली. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, पूजा आणि राहुल यांचा शुभविवाह. अर्जुनने ती पत्रिका छातीशी लावली आणि तो सोप्यावर कोसळला. नियतीने त्याच्यावर खूप मोठी परीक्षा आणली होती. नेहाच्या घरात लग्नाचा मंडप सजला होता. सगळीकडे रोषणाई केली होती. पाहुण्यांची गर्दी होती आणि संगीताचा आवाज गुंजत होता. नेहाच्या हातावर मेहंदी रंगली होती, पण तिच्या चेहऱ्यावर लग्नाचा तो आनंद नव्हता. तिचे मन सतत एका वेगळ्याच विचारात हरवलं होतं. तिला राहून राहून अर्जुनचे ते छोटं घर, त्याची ती गरिबीची गोष्ट आणि पिहूचा गोड चेहरा आठवत होता. तिचा होणारा नवरा राहुल तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता, पण नेहा फक्त हो नाही अशी उत्तरं देत होती. तिच्या आईला नेहाची ही शांतता जाणवली. ती नेहा जवळ आली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, पूजा, काय झालं ग बाळा? खूप थकली आहेस का? लग्नाचा आनंद नाही का तुझ्या चेहऱ्यावर? नेहाने आईकडे पाहिलं आणि विचारलं, आई, माझ्या अपघातापूर्वीचं आयुष्य कसं होतं ग? मला काहीच का आठवत नाही. मी खरंच आधी अशी शांत होते का? मला कधी कधी खूप अस्वस्थ वाटतं, जसं की मी काहीतरी खूप महत्वाचं मागं सोडून आले आहे. नेहाच्या आईचा चेहरा भीतीने पांढरा पडला. तिने लगेच नेहाचं बोलणं टाळलं आणि म्हणाली, जुन्या गोष्टींचा विचार सोडून दे पूजा. तो अपघात खूप भयंकर होता. देवबाप्पाच्या कृपेनं तू वाचली आहेस. आता समोर बघ, राहुल किती चांगल्या घरचा मुलगा आहे. तुझा संसार खूप सुखाचा होईल. तिकडे अर्जुनच्या घरात एक वेगळी शांतता पसरली होती. अर्जुन खिडकीपाशी उभा राहून नेहाने दिलेली लग्नाची पत्रिका पाहत होता. उद्या नेहाचे लग्न होते. त्याची हसती खेळती नेहा आता नेहमीसाठी दुसऱ्या कोणाची तरी होणार होती. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण तो हताश होता. तो आपल्या पत्नीचं आयुष्य पणाला लावून स्वतःचे सुख स्वार्थीपणाने मागू शकत नव्हता. पिहू पलंगावर बसून बाबांकडे पाहत होती. तिची तब्येत आज सकाळपासून थोडी नरम होती. तिने विचारलं, बाबा, आपण उद्या त्या मावशीच्या लग्नाला जाणार आहोत का?
अर्जुनने आपले अश्रू पुसले आणि पिहूपाशी येऊन बसला. तो म्हणाला, नाही बाळ, उद्या बाबाला खूप काम आहे, आपण नको जायला. पिहूने तोंड फुगवलं आणि म्हणाली, पण त्या मावशीने सांगितलं होतं ना यायला. मला त्या खूप आवडतात बाबा. त्या आल्या की मला खूप छान वाटतं. मला माझ्या आईची आठवण येते. अर्जुनने पिहूला जवळ घेतलं. त्याच्याकडे तिच्या प्रश्नाचं कोणतंच उत्तर नव्हतं. लग्नाचा दिवस उजाडला. नेहा लग्नाच्या लाल जोड्यात खूप सुंदर दिसत होती. तिला नवरीसारखं सजवलं गेलं होतं. पण मंचाकडे जाताना तिच्या छातीत सारखी धडधड होत होती. तिचे पाऊल पुढे पडत नव्हते. तिला असं वाटत होतं की ती काहीतरी खूप मोठी चूक करते आहे. लग्नाचे विधी सुरू झाले. नेहा आणि राहुल एकमेकांच्या समोर उभे राहिले. भटजी मंगलाष्टके म्हणू लागले. पाहुणे अक्षता घेऊन उभे होते. नेहाने गळ्यात घालण्यासाठी वरमाळा हातात घेतली, पण तिचे हात थरथरत होते. नेमक्या याच वेळी शहराच्या दुसऱ्या कोपऱ्यातील एका हॉस्पिटलमध्ये अर्जुन पिहूला कवेत घेऊन धावत पळत आत गेला. दुपारी अचानक पिहूची तब्येत खूप खालावली होती. तिला श्वास घेता येत नव्हता आणि ती बेशुद्ध झाली होती. अर्जुन रडत रडत डॉक्टरांना ओरडून सांगत होता, डॉक्टर प्लीज माझ्या पिहूला वाचवा, ती श्वास घेत नाहीये. डॉक्टरांनी पिहूला लगेच आयसीयू खोलीत नेलं. अर्जुन बाहेर काचेच्या दरवाजापाशी उभा राहून ढसढसा रडू लागला. आत पिहूच्या तोंडाला ऑक्सिजन मास्क लावला होता. ती अर्धवट शुद्धीत होती. तिचे छोटे डोळे दरवाजाकडे पाहत होते आणि तिच्या तोंडातून फक्त एकच जड शब्द बाहेर पडत होता, आई, आई. अर्जुन अत्यंत हताश झाला. त्याने थरथरत्या हाताने आपला फोन काढला. त्याला माहीत होतं की नेहाचे लग्न सुरू आहे, पण आपल्या मुलीची ही अवस्था पाहून तो स्वतःला रोखू शकला नाही. त्याने नेहाच्या नंबरवर फोन लावला. लग्नाच्या मंडपात मंगलाष्टकाचे सूर गुंजत होते. भटजी मोठ्या आवाजात मंत्र म्हणत होते. नेहाच्या हातात वरमाळा होती, पण तिचे लक्ष तिथं नव्हतं. तिचं मन सारखं विचलित होत होतं. इतक्यात मंचाच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या नेहाच्या पर्समध्ये तिचा फोन वाजू लागला. फोन सतत वाजतो आहे हे पाहून नेहाच्या मैत्रिणीने पर्समधून फोन काढला आणि ती नेहाच्या जवळ आली. तिने नेहाच्या कानात सांगितलं, पूजा, अर्जुन नावाच्या कोणाचा तरी सारखा फोन येतो आहे, खूप महत्वाचा असावा. अर्जुन हे नाव ऐकताच नेहाच्या अंगावर काटा आला. तिने भटजींना थांबवलं. तिचे आई वडील आणि राहुल तिच्याकडे पाहत राहिले. नेहाने राहुलकडे पाहिलं आणि म्हणाली, मला माफ कर राहुल, पण मला हा फोन घ्यावाच लागेल. नेहाने फोन कानाला लावला. फोन उचलल्या पलीकडून फक्त अर्जुनच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज आला. नेहा, प्लीज नेहा, एकदा हॉस्पिटलमध्ये ये. आपली पिहू आपल्याला सोडून चालली आहे. ती फक्त तुझाच ध्यास घेत आहे. ती आयसीयू मध्ये आहे. नेहा, प्लीज ये. अर्जुनचा तो रडणारा आवाज आणि पिहूचे नाव ऐकून नेहाच्या हातातील वरमाळा जमिनीवर पडली. तिचे डोळे विस्पारले. तिच्या छातीत काहीतरी जोरात तुटल्यासारखं झालं. तिला काही सुचेनासं झालं. तिचे वडील पुढे आले आणि त्यांनी नेहाचा हात धरला. पूजा, काय चाललं आहे हे? लग्न सोडून तू कोणाशी बोलतेस? लग्नविधी पूर्ण कर. नेहाने आपल्या वडिलांचा हात झटकला. तिच्या डोळ्यात एक वेगळाच राग आणि भीती होती. ती म्हणाली, नाही बाबा, मला जावं लागेल. एका लहान मुलीचा जीव धोक्यात आहे. ती मला बोलवते आहे. मी इथे एक क्षणही थांबू शकत नाही. राहुल म्हणाला, पूजा, तू वेडी झाली आहेस का? आज आपलं लग्न आहे. पाहुणे काय म्हणतील? नेहा कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती तशाच लग्नाच्या लाल शालूमध्ये दागिन्यांसह मंडपातून बाहेर धावली. तिचे आई वडील तिच्या मागे ओरडत राहिले, पण तिने मागे वळून पाहिलं नाही. तिने रस्त्यावर येऊन एका टॅक्सीला हात दाखवला आणि ती तातडीने हॉस्पिटलच्या दिशेने निघाली. टॅक्सीमध्ये बसून ती सतत देवाकडे प्रार्थना करत होती. देवा, पिहूला काही होऊ देऊ नकोस. मला तिच्यापाशी लवकर पोहोचव. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये अर्जुन डोक्याला हात लावून रडत बसला होता. डॉक्टरांची धावपळ सुरू होती. पिहू पल्स, हार्टबीट सतत कमी कमी होत होते. डॉक्टर तिला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते, पण पिहूचा जीव आईच्या ओढीनं व्याकुळ झाला होता. इतक्यात हॉस्पिटलच्या जिन्यावरून नेहा धावत आली. तिच्या अंगावरील लग्नाचे दागिने वाजत होते. तिचा श्वास फुलला होता. अर्जुनने वर पाहिलं. लाल जोड्यात नेहा समोर उभी होती. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. नेहा धावत येऊन अर्जुनने विचारलं, कुठे आहे माझी पिहू? काय झालं तिला?
अर्जुनने आयसीयूच्या काचेच्या दरवाजाकडे बोट दाखवलं. नेहाने काचेतून आत पाहिलं. पिहू तिथे लहान बेडवर पडली होती. तिच्या तोंडाला मोठे नळ लावलेले होते. तिचे छोटे हात पाय थंड पडत चालले होते. नेहाचा स्वतःवरचा ताबा सुटला. ती दरवाजा ढकलून आयसीयूच्या खोलीच्या आत गेली. डॉक्टरांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण नेहाने कोणाचंच ऐकलं नाही. ती थेट पिहूच्या बेडपाशी पोहोचली. तिने पिहूचा तो लहान पांढरा पडलेला हात आपल्या दोन्ही हातात घेतला. नेहाने पिहूचा तो लहान थंड पडलेला हात आपल्या दोन्ही हातात धरला आणि ती बेड शेजारीच गुडघ्यावर बसली. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. ती पिहूच्या डोळ्यावरून हात फिरवून रडत म्हणाली, पिहू बाळा बघ, तुझी मावशी आली ना. डोळे उघड ना बाळा, तू तर शहाणी मुलगी आहेस ना. बघ मी आले. पण पिहूचे डोळे मिटलेलेच होते. मॉनिटरवरील तिच्या हृदयाचे ठोके सतत कमी होत चालले होते. डॉक्टरांनी नेहाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मॅडम प्लीज बाहेर जा, पेशंटची तब्येत खूप नाजूक आहे. पण नेहा बेडला खिळून राहिली होती. तिने पिहूला जवळ घेण्यासाठी तिला हळूच आपल्या छातीशी लावलं. त्या क्षणी पिहूचा तो लहानसा स्पर्श नेहाच्या शरीरात एखादा विजेसारखा धावला. पिहूच्या अंगातून येणारा तो ओळखीचा सुवास नेहाच्या मनात थेट उतरला. अचानक नेहाच्या डोक्यात एक तीव्र कळ आली. तिला खूप असह्य वेदना होऊ लागल्या. तिने आपले डोळे घट्ट बंद केले. तिच्या बंद डोळ्यासमोरून पांढरा अंधार दूर होऊ लागला आणि 5 वर्षापूर्वीचे जुने प्रसंग एकामागून एक वेगानं फिरू लागले. तो मुसळधार पाऊस, गाडीचा तो कर्कश ब्रेक, तिचा झालेला भीषण अपघात, दरीत कोसळणारी गाडी, हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर येतानाचा तो प्रसंग आणि त्याही मागे एका लहान बाळाच्या रडण्याचा पहिला आवाज. ज्या बाळाला तिने 9 महिने पोटात वाढवलं होतं, ती दुसरी कोणी नसून हीच पिहू होती. आणि ज्या माणसाने तिच्यासाठी स्वतःचे सगळे सुख पणाला लावलं होतं, तो तिचा पती अर्जुन होता. नेहाच्या डोक्यावरचा तो आठवणींचा पडदा पूर्णपणे फाटला. तिची स्मरणशक्ती पूर्णपणे परत आली होती. ती पूजा नव्हती, ती नेहाच होती. तिने पिहूला अजून घट्ट मिठी मारली आणि संपूर्ण हॉस्पिटल सुन्न होईल अशा आवाजात ती रडून ओरडली, पिहू माझी बाळ, मी तुझी आई आहे ग. मला माफ कर बाळा, मी तुला सोडून कुठेच गेले नव्हते. डोळे उघड ना माझ्या सोन्या. नेहाच्या त्या आईच्या हाकेमध्ये इतकी अथांग ओढ आणि ताकद होती की मिनमिनत चाललेला पिहूचा जीव जणू परत आला. पिहूच्या बंद झालेल्या पापण्या हळूच हलल्या. तिने हळूच आपले छोटे डोळे उघडले. समोर आपल्या आईला रडताना पाहून तिच्या चेहऱ्यावर एक लहानसे गोड हसू आले. तिने नेहाचे अश्रू पुसण्यासाठी आपला छोटा हात पुढे केला आणि म्हणाली, आई. डॉक्टरांनी आश्चर्याने मॉनिटरकडे पाहिलं. पिहूचे ढासळणारे पल्स आता वेगाने नॉर्मल होऊ लागले होते. आईच्या एका मिठीने आणि मायेच्या स्पर्शाने त्या चिमुरडीला नवजीवन दिलं होतं. डॉक्टर हसले आणि म्हणाले, हा तर चमत्कार आहे. आईच्या मायेनं औषधापेक्षा जास्त काम केलं. पिहू आता धोक्याबाहेर आहे. खोलीबाहेर उभ्या असलेल्या अर्जुनच्या पायातली ताकदच संपली होती. तो काचेच्या दरवाजाला धरून खाली बसला आणि आनंदाने ढसढसा रडू लागला. नेहा आयसीयू खोली बाहेर आली. तिचे डोळे पूर्णपणे सुजले होते. तिने अर्जुनकडे पाहिलं. अर्जुननेही वर पाहिलं. त्या एका नजरेत 5 वर्षाचं दुःख, विरह आणि प्रेम सगळं काही व्यक्त झालं. नेहा धावत आली आणि तिने अर्जुनला घट्ट मिठी मारली. ती रडत म्हणाली, मला माफ करा अर्जुन, तुम्ही एकट्यानं एवढं मोठं दुःख कसं सहन केलं. माझ्या जीवासाठी तुम्ही स्वतःला माझ्यापासून दूर ठेवलत. अर्जुनने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाला, तुझ्या जीवापेक्षा आणि तुझ्या सुखापेक्षा माझ्यासाठी या जगात काहीच महत्वाचं नव्हतं नेहा. इतक्यात नेहाचे आई वडील आणि राहुल सुद्धा तिथे पोहोचले. त्यांनी जेव्हा पाहिलं की नेहाची स्मरणशक्ती परत आली आहे आणि ती आपल्या कुटुंबासोबत किती आनंदी आहे, तेव्हा राहुल स्वतःच मागे हटला. त्याने नेहाच्या वडिलांना सांगितलं, काका पूजाचं खरं सुख इथेच आहे. आपण आता मागं फिरलं पाहिजे. नेहाच्या आई वडिलांनाही त्यांच्या चुकीची तीव्र जाणीव झाली. त्यांनी अर्जुनचे हात धरून त्याची माफी मागितली. अर्जुनने मोठ्या मनाने त्यांना माफ केलं. काही दिवसानंतर पिहू पूर्णपणे बरी होऊन आपल्या घरी परत आली. आज अर्जुनच्या त्या छोट्याशा घरात कोणतीही रिकामी फोटो फ्रेम नव्हती. घरात आता फक्त 2 जीव नव्हते,
तर एक पूर्ण हसतं-खेळतं आणि सुखी कुटुंब होतं. अर्जुनने आपल्या कॅमेऱ्यात नेहा आणि पिऊचा एकत्र हसतानाचा एक सुंदर फोटो टिपला. शेवटी सगळ्या वादळावर आणि संकटावर मात करून त्यांच्या अथांग आणि खऱ्या प्रेमाचा विजय झाला होता. तर मित्रांनो, या कथेवरून आपल्याला हे शिकायला मिळतं की जगात कितीही मोठी संकटे आली किंवा परिस्थितीने कितीही दूर नेलं तरी खरं प्रेम आणि रक्ताची नाती कधीच तुटत नाहीत. आईची माया आणि वडिलांचा विश्वास या दोन्ही गोष्टी अशा आहेत ज्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या आठवणींनाही पुन्हा जिवंत करू शकतात. म्हणूनच आपल्या हसत्या खेळत्या कुटुंबाची किंमत वेळेत ओळखा आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करा. तुम्हाला आजची ही हृदयस्पर्शी कौटुंबिक कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या डोळ्यातही या कथेनं पाणी आणलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.